कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी हे विद्यार्थी अधिवेशन युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी। नमस्कार। महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा हा उपक्रम आज या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत माननीय श्री शेखर गायकवाड सर, उपमहासंचालक यशोदा पुणे आपल्यासोबत जुळलेले आहेत। सर, तुमचं मनस्वी स्वागत आहे। थँक्यू। सर, आम्हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात। या प्रश्नांबद्दल उजाळा करण्यासाठी आणि ते प्रश्न नक्की काय आहे आणि त्याबद्दल उत्तर मिळवण्यासाठी ही खरोखर एक सुवर्ण संधी म्हणता येईल। सर, तुम्हाला पहिला प्रश्न असा असेल की आजच्या युगामध्ये म्हणजे भरपूर विद्यार्थी UPSC आणि MPSC ही एक राष्ट्रीय आणि एक राजकीय म्हणजे स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलची जी काही परीक्षा आहे त्यामध्ये भरपूर विद्यार्थी आपल्याला गुंतलेले दिसतात। परंतु त्यांना जर आपण विचारलं की तुमचा प्लॅन बी नक्की काय आहे, तर कुठेतरी त्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो किंवा प्लॅन बी कसा निवडायचा हे त्यांना माहिती नसते। तर याबद्दल जाणून घ्यायला सर आम्हाला निश्चितच आवडेल। अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर प्लॅन बी म्हणजे पर्याय, बरोबर आहे की नाही? पर्याय तुमच्याकडे काय आहे का? आणि मला तर प्रचंड अनुभव आल्यामुळे आता मला सांगता येईल की जेव्हा विद्यार्थ्यांना मी विचारतो की तुम्ही प्लॅन बी बद्दल काही विचार केला आहे का, त्यावेळी बहुतेक विद्यार्थ्यांना कोणीतरी शिकवलेलं असतं की पर्यायाबद्दल बोलायचं नाही, नाहीतर मग तुला सिलेक्ट करणार नाही। म्हणून तो काय म्हणतो, नाही नाही मी यावर्षी सिलेक्ट होणारच। एका विद्यार्थ्याचा मी MPSCचा जो इंटरव्ह्यू घेतला, मी त्या निवड समितीमध्येच होतो। 8 वर्ष तो अभ्यास करत होता पेठांमध्ये पुण्यातल्या, आणि एवढे वर्ष बसून सुद्धा तो सिलेक्ट होत नाही। शेवटच्या अटेम्प्टला तो म्हणतो की नाही मी यावर्षी सिलेक्ट होणार। मी त्याला असं म्हटलं, तू 1% शक्यता गृहीत धर की तुझं यावर्षी सिलेक्शन होणार नाही। तो तर नाही असं होणारच नाही, यावर्षी मी सिलेक्टच होणार। याचा अर्थ असा की माणसं पर्यायाबद्दल विचार करायला तयार नाही। आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर अशी माणसं आम्हाला प्रशासनामध्ये नको। कारण तो जर मी म्हणतो तेच खरं मानत असेल, तो उद्या फाटके शेतकऱ्याचं तो ऐकणार नाही, गरिबांचं ऐकणार नाही। तो सांगेल मी म्हणतो हेच फायनल उत्तर आहे। अगदी प्रॅक्टिकल भाषेत सांगायचं तर एखादा मुलगा मुलीला भेटायला गेला बाईकवर आणि रस्ता महापालिकेने खोदलेला असेल तर तो परत येतो काय? मग काय करतो? तो बाईकवरून न उतरता दुसऱ्या गल्लीतून जातो। त्याचं नाव प्लॅन बी आहे। प्लॅन बी म्हणजे काय तर पर्याय। निश्चितच। दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया सर। आपण UPSC आणि MPSC या गोष्टींबद्दल प्रामुख्याने इथे बोलणार आहोत। तर परीक्षेचा शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत, आणि या मुलाखतीची नेमकी तयारी कशी करावी आणि कोणत्या गोष्टी आपण महत्वाच्या तिथे गृहीत धराव्या असं तुम्हाला वाटतंय? मी मुलाखतीच्या पैलू नावाचं एक स्वतंत्र पुस्तकच लिहिलं। कारण मुलाखतीबद्दल UPSC ने आणि MPSC ने सुद्धा 3-4 वाक्यच लिहिलेली आहे। आणि ही मुख्यतः तुमची व्यक्तिमत्वाची चाचणी आहे। तुमचं वेगवेगळ्या क्षेत्रातलं ज्ञान चेक करण्यासाठी मुलाखत घेतली जाते, आणि तुम्ही या पदासाठी किती पात्र आहात हे बघितलं जातं। 3 महत्वाचे मुद्दे जर विचारात घेतले तर विद्यार्थ्यांना कळत नाही मुलाखतीची तयारी कशी करायची। मी त्या पुस्तकात असं लिहिलंय की किमान 300 पानांच्या नोट्स प्रत्येक विद्यार्थ्याच्या तयार असल्या पाहिजे, एवढी त्याची तयारी पाहिजे। प्रचंड वाचन पाहिजे। लहानपणापासून जो माणूस वाचत आला आहे, लिहित आला आहे, किंवा त्याच्या पुस्तकातलं त्यांनी सारांश काढला आहे, अशी मुलं समृद्ध होतात आणि बहुश्रुत होतात। अशा मुलांना मुलाखत सोपी जाते। दुर्दैवाने एवढी माणसाची आता तयारी नाही। तो काय करतोय, शॉर्टकट करतोय। मी जर मेन्स पास झालो तर मग 7 दिवसात अभ्यास करील। 7 दिवसामध्ये मुलाखतीची तयारी होऊ शकत नाही। ती अखंड तयारी आहे। म्हणजे तुम्ही खोलीमध्ये राहताना, पार्टनर बरोबर बोलताना, बरोबर आहे, घरच्यांशी बोलताना, सगळीकडे याचं रिफ्लेक्शन तुम्हाला दिसलेलं तुम्हाला जाणवेल। याचा अर्थ काय, मुलाखतीची तयारी फार मोठी आहे, फार व्यापक आहे। उदाहरणार्थ एका मुलीला मी विचारलं की तुला MA हिंदी करायचं सुचलं कसं? कारण मला असं वाटलं ही शेतकऱ्याची मुलगी आहे आणि ती
सायकलवर येत होती कॉलेजला 15 किलोमीटर, आणि या मुलीला MA हिंदी करायची काय बुद्धी सुचली असं मला वाटलं. म्हणून मी तिला विचारलं, तू हिंदीमध्ये MA का केलं? तिने उत्तर फार गमतीशीर दिलंय. माझी मैत्रीण हिंदीला गेली, मग मी पण हिंदीला गेली. म्हणजे तिला वाटते नदीला जातो का नाही, तसं तिच्या डोक्यात आहे. असं कसं करिअर असतं? म्हणजे तुम्हाला स्वतःची बुद्धी नाही, तुम्ही दुसऱ्याचं कॉपी केलेली गोष्ट करता, आणि असं करिअर घडलं जाऊ शकत नाही. हाच महत्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये आहे. दुसरा एक विद्यार्थी होता, त्याला विचारलं तुझे वडील काय करतात? म्हणतो शेती करतात. मग पुढचा प्रश्न ठरलेला आहे, किती एकर जमीन तुला आहे? मग तर 5 एकर जमीन आहे. मग 5 एकर मध्ये आता कोणती पिकं आहेत? मग त्याला असं वाटायला लागलं की हळूहळू हे आतमध्ये शिरायला लागलेले आहेत. म्हणून त्याने काय उत्तर दिलं असेल, मी 6 महिने घरीच गेलो नाही. आता घरी जाण्याचा आणि पिकं असण्याचा काही संबंध आहे का? सो हे उत्तर देताना तो अर्धा सेकंद सुद्धा विचार करत नाही. समजा त्यांनी सांगितलं असतं त्याच्या शेतात 1.5 एकर ज्वारी आहे, पण त्यांनी सांगितलं असतं माझं 1.5 एकर मका आहे आणि बाकीचा ऊस आहे किंवा राहिलेली जमीन पडीक आहे, तर काय झालं असतं? तर आम्ही जाऊन तर बघून आलो नसतो ना तेवढ्या 3 मिनिटामध्ये. हे त्याला उत्तर द्यायचं का सुचत नाही, असा माझा मुद्दा आहे. म्हणून मुलाखतीला माइंड ऍप्लिकेशन म्हणजे स्वतःच्या बुद्धी वापरणे, तारतम्याने वापरणे आणि प्रचंड अभ्यास असणे, या दोन्ही गोष्टींची फार गरज आहे. निश्चितच सर. आता खूप स्पर्धात्मक युग चालू आहे, आणि या स्पर्धात्मक युगात जर आजच्या युवाला टिकायचं असेल तर त्यांनी नक्की काय केलं पाहिजे? म्हणजे फक्त UPSC आणि MPSC हा एकच मार्ग धरून चाललं पाहिजे, की ऑन्ट्रप्रेनरशिप किंवा बिझनेस आणि उद्योजकता विकास या सगळ्या गोष्टींवर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे? तू जे आता म्हटली तसंच त्यांनी सगळे पर्याय खुले ठेवायला पाहिजे. समजा मी 3 वर्षासाठी UPSC करेल, पण पहिल्या 3 वर्षात जर यश मिळालं नाही तर नवी पिढी येते तोपर्यंत. आता पूर्वी म्हणायचो आपण 20 वर्षांनी एक पिढी येते. आता मी सोप्या भाषेत असं म्हणतो, विंडोज 9 जनरेशन वेगळं आहे, विंडोज 10 वेगळं आहे, विंडोज 11 वेगळं आहे, बरोबर आहे. iPhone 15 वाले वेगळे आहेत, iPhone 16 वाले वेगळे आहेत. तो हे एक 3 वर्षांनी एक नवा iPhone येतोय, तसं 3 वर्षांनी एक नवं जनरेशन येते. तुम्ही ज्यावेळी ग्रॅज्युएट झाला त्यानंतर 3 वर्षानंतर आलेली नवी पिढी जास्त कॉम्प्युटर सेव्ही आहे, AI त्याचे सगळे टूल्स वापरणारी आहे. याचा अर्थ काय, एवढं फास्ट जग बदलत आहे, त्या बदलाला तुम्ही टिकू शकत नाही. म्हणून 3 वर्षापेक्षा जास्त वेळ अभ्यास करणारा मुलगा 11 वर्षापर्यंत 12 वर्षापर्यंत जेव्हा परीक्षा देतो, तो दिवसेंदिवस मागे मागे चालला आहे हे त्याला कळायला 8-10 वर्ष जात आहे. त्यांनी जर 3ऱ्याच वर्षी कुठेतरी पार्ट टाइम जॉब शोधला असता, पैसे कमावले असते, तर घरच्यांना पण हे ओझं जाणवलं नसतं. मी एका विद्यार्थ्याला विचारलं, अरे 11 वर्ष तू वडिलांकडनं किती पैसे घेतो? तर वडील मराठवाड्यातले होते, महिन्याला 7,500 रुपये त्याला पुण्यात पाठवत आहेत, आणि वडिलांच्या 7,500 गुणिले 12 महिने गुणिले 8 वर्ष, एवढे वर्ष तो तेवढे पैसे घालवत आहे. आणि मग म्हणतो मी यावर्षी सिलेक्ट होईल. मी म्हणलं हे घरच्यांना, आईला, वडिलांना तू सांगितलं असेल, तुझं कोणी ऐकलं पण असेल, पण आमचा याच्यावर विश्वास नाही की एवढ्या वर्षानंतर तू सिलेक्ट होशील, बरोबर आहे. मग त्याचं असं म्हणणं की मग तो मला म्हणलं की नाही मी यावर्षी सिलेक्ट होणार, मी एवढा अभ्यास केलाय. मी म्हटलं जगाच्या पाठीवर कुठल्याही देशामध्ये अशी गोष्ट अस्तित्वात नाही की आई वडिलांच्या पैशावर वयाच्या 35, 36, 37 वर्षापर्यंत मुलं शिकत आहेत. असं व्हायलाच नाही पाहिजे. विद्यार्थी म्हणून असताना तुम्ही 10 रुपये का नाही कमवू शकत आहे? तुम्ही म्हाताऱ्या माणसाला मदत करायला कुठे जावा, तुम्ही हॉस्पिटलमध्ये मदत करा, तुम्ही कॉलेजमध्ये लायब्ररीत हेल्प करा. जे परदेशात गेलेली मराठी मुलं करतायत ना, ते बेकरीत काम करतायत, कॅन्टीन मध्ये काम करतायत, $20 मिळवतायत दर तासाला. आपण का नाही करू शकत इकडे? आपल्याला आई वडील जोपर्यंत पैसे पाठवतायत तोपर्यंत MPSCच्या नावाखाली सगळं झाकून जातं, असं बऱ्याच जणांचं मत झालं आहे, आणि ते फार चिंताजनक आहे. त्यांनी पर्यायाचा विचार करायला पाहिजे आणि लवकरात लवकर स्वतंत्र होण्याचा विचार पण करायला पाहिजे. आणि त्या अर्थाने UPSC MPSC बरोबरच मी उद्योजक होऊ शकेल का, मी स्टार्टअप कंपनी करू शकेल का, मी 50 लोकांच्या वर
तहसीलदार होण्यापेक्षा मीच 50 लोकांना नोकरी देणार एखादा उद्योग निर्माण करू शकेल का, असा विचार करणारी नवी पिढी अपेक्षित आहे. किंबहुना प्रत्येक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, माझं तर म्हणजे पहिलं वर्ष त्यांनी आनंदात कॉलेज म्हणजे काय, सिलेबस म्हणजे काय हे समजून घ्यावं. सेकंड इयर मध्ये जाताना त्याची स्वतःची एक स्टार्टअप कंपनी पाहिजे. त्याच्यासाठी वडिलांचे 2,000 रुपये ट्रायल वर वाया गेले तरी चालतील, पण त्याने एक कंपनी फेल जरी झालं तरी त्यात बरंच शिक्षण आहे. त्यांनी एखादं ऍप तयार केलं, एखादं काहीतरी नवीन आयडिया निर्माण केली आणि सगळं जग नवीन आयडियांनी भरलेलं आहे. छोटे छोटे बदल ज्यांनी केले त्यांनी सगळा मोठा बदल समाजामध्ये घडवलेला आपल्याला दिसतो. त्या अर्थाने माझं म्हणणं, उद्योजकतेपासून स्वतंत्र उद्योग करेपर्यंत, चांगली शेती करेपर्यंत, पॉली हाऊसेस करणे, नर्सरी करणे, सगळ्या क्षेत्राचं त्यांनी थोडा थोडा अभ्यास करून स्वतःच्या आवडीची 2-3 क्षेत्र निवडली पाहिजे आणि 4 वर्षाच्या ग्रॅज्युएशन पर्यंत ह्याच्यापैकी 2 चांगल्या आयडियावर काम करायला पाहिजे, असा त्याचा अर्थ. अगदीच. या पॉडकास्टच्या शेवटाकडे वळत असताना आपल्याला भरपूर सगळ्या गोष्टी आणि ह्या सरांकडून मिळालेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, केवळ UPSC आणि MPSC आणि इतर अनेक स्पर्धा परीक्षांवर अवलंबून न राहता उद्योजकता विकास, तसेच तुम्हाला काय वाटते किंवा तुमचं पॅशन काय आहे ते सिलेक्ट करावं आणि त्या माध्यमातून यशाची एक नवीन गाथा आपण लिहावी, असा सरांचा इथे आपल्याला संदेश असेल. या पॉडकास्ट मध्ये उपस्थित राहण्याबद्दल सर आपले मनस्वी धन्यवाद. सगळ्यांच्या वतीने मी खूप खूप आभार मानते आणि हा पॉडकास्ट इथे थांबला असे जाहीर करते. करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी